तुमच्या गाईचं किंवा म्हशीचं दूध तुम्हाला वाढवायचं आहे? तुम्हालाही वाटतंय का की आपल्या गाई म्हशीने जास्त दूध दिलं पाहिजे? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. आज या व्हिडिओमध्ये एक अशी दवा, एक असं औषध तुम्हाला सांगणार आहे जे जनावरांना सकाळी दिलं तर संध्याकाळी दुधामध्ये फरक दिसेल. हे रात्री दिलं तर सकाळी दुधामध्ये मोठा फरक दिसेल. जर संध्याकाळी तुम्ही औषध दिलं तर जर ते 4 लिटर दूध देत असेल तर सकाळी ते 5 लिटर दूध द्यायला लागेल. सगळ्यात यशस्वी फॉर्म्युला आहे जो खास एका अनुभवी व्यक्तीकडून तयार करून आणलेला आहे. एक अशी युनिक दवा, युनिक मेडिसिन तुमच्यासाठी तयार केलं आहे जे घरगुती पद्धतीतून बनवायचं आहे, पण याचा रिझल्ट फार जोरदार आणि तात्काळ मिळतो. जर गाई किंवा म्हशीचं दूध वाढवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर बिलकुल तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे. दूध वाढीच्या समस्येचा 100% निवारण तुम्हाला होणार आहे. कारण की माझ्याकडे भरपूर कमेंट येत असतात. त्यामुळेच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दूध वाढवण्यासाठी एक सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात जबरदस्त रामबाण दवा किंवा एक मेडिसिन तुमच्यासाठी तयार करून आणलेला आहे. तुम्हाला एक निवेदन आहे, व्हिडिओ स्किप न करता पहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. गाई म्हशीचं दूध वाढवायची प्रत्येकाची इच्छा आहे. तुमच्या गाईचं दूध पूर्वी ती जास्त देत असेल, म्हशीचं दूध जास्त देत असेल, मागच्या वेतात जास्त देत असेल, आता कमी झालं आहे किंवा प्रेग्नन्सीमध्ये कमी झालं आहे, तर त्याचं दूध तुम्ही वाढवायचं असेल तर तेही वाढवू शकता. त्याचा इलाज होऊन जाईल. पशु कोणत्याही स्टेजमध्ये असू द्या, पशुचं पहिल्या वेतातलं दूध असू द्या, दुसऱ्या तिसऱ्या वेतातलं असू द्या, प्रेग्नन्सीमधलं दूध असू द्या, कोणत्याही स्टेजमधलं दूध याने वाढू शकतं. हा फॉर्म्युला फार जबरदस्त आहे. पण फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक फार कमी करत आहेत, त्यामुळे लाईकचं बटन दाबा. आता काय होतं, बऱ्याच वेळा जनावरांचं पहिल्या वेतात जास्त दूध देते, मग दुसऱ्या वेळेस ती कमी द्यायला लागते. उदाहरणार्थ पहिल्या वेळेस 6 लिटर म्हैस दूध देत असेल, नंतर 5 द्यायला लागते, तर तुमचं काम ओके होतं, पण हळूहळू 5चं 4 देखील होतं. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये जबरदस्त फायदेशीर घरगुती औषध सांगतोय की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त लाभ तुम्हाला मिळू शकेल. आता बऱ्याच वेळा काय होतं, जनावरांचे दूध कमी होण्यामागे 100 कारणं असू शकतात. वातावरण बदलतं आहे, जसं आता उन्हाळा लागला आहे, हिवाळा लागतो, पावसाळा लागतो, त्यात होतं. किंवा काही पशूंनी एखादी गोष्ट खाण्यात गेली तर होऊ शकतं. त्याच्या प्रेग्नन्सीमध्ये व्यवस्थित आहार नसला तर होऊ शकतं. कॅल्शियमची कमतरता, पाण्याचा अभाव, संतुलित आहार नसणं, वातावरण व्यवस्थित नसणं, तणाव असणं, गोठ्यामध्ये जागा व्यवस्थित नसणं, गोचिड्यांचा त्रास असेल, विविध आजार असतील, लसीकरणाचा इफेक्ट असेल, ताप येणं असेल, मेडिसिनचे साईड इफेक्ट असतील, शेकडो कारणं आहेत. प्रत्येक कारणावर जर आपण उपाय करायला गेलं तर फार अवघड होऊ शकतं. कदाचित आपण डॉक्टरांना जर विचारलं तर ते डॉक्टर काहीतरी चेकअप करून एखादा प्रॉब्लेम सांगतील आणि त्या प्रॉब्लेमवर औषध देतील, पण दुसरे प्रॉब्लेम तिथे आव असून उभाच राहिलेले असतात. त्यामुळेच एक असा युनिव्हर्सल सोल्युशन जे कोणत्याही प्रॉब्लेमने दूध कमी झालेलं असेल, कोणत्याही जनावराचं झालेलं असेल, कोणत्याही म्हणजे त्याची जात कुठली असू द्या, देशी, विदेशी, गीर, साहिवाल, एचएफ, जर्सी, गाय किंवा म्हैस काही असू द्या, यामध्ये हे जे काय चालतं. आता याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू 2-3 वस्तू याच्यासाठी लागणार आहेत. ज्या वस्तू प्रत्येकाच्या घरात आहे, फक्त ती देण्याची पद्धत फार वेगळी आहे, ते बनवण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे स्किप न करता पाहत राहा. कारण की जर पद्धत चुकली तर जनावरांचं दूध नाही वाढणार, ते डायरेक्ट आजारी पडू शकतं. तर काय करायचं आहे, आता गहू तर प्रत्येकाच्या घरात असेल. आता हा गहू काय करायचा आहे, जवळपास तुम्हाला हा जो काय गहू आहे तर याचा दळून आणायचा. आता दळून आणायचा म्हटल्यावर हा कसा आणायचा की एका गव्हाच्या दाण्याचे 15 ते 20 तुकडे होतील अशा पद्धतीनं हा दळून आणायचा. मग आता असा नाही की डायरेक्ट त्याचं पीठ करून आणायचं की ज्याची आपण चपाती बनवतो आहे, तसं आणायचं नाही. तुमचा जो चक्कीवाला आहे, आटा चक्कीवाला आहे, तर त्याला तुम्ही सांगू शकता, किंवा तुमच्या घरी जर आटा चक्की असेल तर तुम्ही एका दाण्याचे 10-12 तुकडे अशा पद्धतीनं होतील, अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं दळून घ्यायचं आहे. आता जो गव्हाचा भरडा आहे, जो लापशीचा भरडा आहे, त्यापेक्षा आपल्याला बारीक हे करायचं असतं. फक्त त्याचं पीठ होणार नाही याची काळजी घ्यायची असते. आता त्यानंतर दुसरी गोष्ट लागेल गूळ. आता गूळ आणि गहू ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही हा व्हिडिओ सोडून निघून जाल, पण हे तयार करणं फार मुश्किल आहे आणि ही तयार करण्याची जी वेगळी पद्धत आहे तीच याचा पॉवर 10 पट वाढवते. दूध तर वाढतं, दुधाची फॅट वाढते, पण जनावर देखील वाढतं, जनावर तगडं होतं, जनावरांची तब्येत सुधारते, हट्ट-कट्ट जनावर त्या ठिकाणी दिसायला, मजबूत दिसायला लागत असतं. 10 किलो गव्हाचा भरडा, 10 किलो गूळ तुम्हाला लागणार आहे. आता काय करायचं आहे, सगळ्यात आधी काय करायचं, हा जो काय गव्हाचा भरडा घ्यायचा आहे, हा तुम्हाला दिवसा म्हणजे सकाळी काय करायचा, हा पाण्यामध्ये भिजत घालायचा. आता गव्हाचा भरडा किती घ्यायचा, तर 350 ग्रॅम घ्यायचा. आता हा गव्हाचा भरडा 350 ग्रॅम पाण्यामध्ये घ्यायचा आहे. एखाद्या वाटीत, एखाद्या भांड्यात घ्यायचा आहे, पाण्यामध्ये भिजवत घालायचा आहे.
संध्याकाळीपर्यंत म्हणजे 6-5 उदाहरणार्थ 10-12 तास हा भिजू घालायचा आहे. भिजत घालताना पूर्णतः पाण्यात भिजलेला पाहिजे अशा पद्धतीनं. त्यानंतर तो पाण्यामधनं बाहेर काढायचा आहे. पाण्यातून बाहेर काढणं म्हणजे पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे. त्याला हाताने दाबून देखील तुम्ही त्यातलं पाणी बाहेर काढू शकता. कारण काय होतं, हा कोरडा करणं फार महत्त्वाचं आहे, नाही तर जनावर आजारी पडू शकतं. त्यानंतर काय करायचं आहे, हा एकदा कोरडा झाला का त्याच्यामध्ये तुम्हाला 300 ग्रॅम गुळाची पावडर तुम्ही वापरू शकता, किंवा दुसरा आपला कमी क्वालिटीचा गुळ जरी तुम्ही यूज केला तरी चालू शकेल. गुळाची पावडर आणि हा जो काय दलिया आहे किंवा हा जो भरडा आहे तो एकत्र करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नाहीच लावायचं. नाही तर काय होतं, बऱ्याच वेळा आपला जो काय भरडा आहे त्या भरड्यात पाणी असतं, त्या पाण्यात आपण गूळ टाकतो, वरून पाणी टाकतो, ते मिक्स करतो. असं बिलकुल करायचं नाही. याने दूध तर वाढणार नाही, जनावराला फायदा होणार नाही, जनावर कदाचित आजारी पडू शकतं, असं भरपूर अनुभवी आमचं लोकांचं म्हणणं आलेलं आहे. आता काय करा, गूळ टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित करा आणि संध्याकाळी हे देऊन टाका. हे देत असताना एक काळजी घ्यायची आहे, जनावरांचं सर्व चारा पाणी झाल्यानंतर हे द्यायचं आहे. हे दिल्यानंतर कमीत कमी 7 ते 8 तास कुठलंही पाणी जनावराला द्यायचं नाही, कुठलाही चारा द्यायचा नाही. त्यामुळे शक्यतो हे तुम्ही संध्याकाळी तुमच्या गोठ्यातलं जे वेळापत्रक असेल त्यानुसार हे सगळ्यात शेवटी द्यायचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही हे रात्री 7ला 8ला जर दिलं तर सकाळी 7-8 वाजेपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चारा पाणी जनावरांना काहीही द्यायचं नाही. किती दिवस द्यायचं आहे, आता हे 8 दिवस द्यायचं आहे. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, म्हणजे पहिल्या दिवशी दिलं काच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे, तर 8 दिवसात तुम्हीच विचार करू शकता किती रिझल्ट दिसेल. 8 दिवस दिलं का त्यानंतर थांबायचं आहे पुढचे 8 दिवस. पहिले 8 दिवस 1 तारखेला चालू केलं, 8 तारखेपर्यंत दिलं, त्यानंतर 9 ते 16 तारखेपर्यंत तुम्हाला हे द्यायचं नाही आहे. त्यानंतर पुढे चालू करायचं. असं टप्प्याटप्प्यात तुम्हाला 4 वेळा हे त्या ठिकाणी करायचं आहे. याच्यामध्ये टप्पा देणं फार महत्त्वाचं आहे आणि रिझल्ट तुम्हाला याचा तात्काळ दिसून येत असतो, असं भरपूर लोकांचं म्हणणं आलेलं आहे. हे खाऊ घातलं की दुसऱ्या दिवशीच याच्यामध्ये रिझल्ट निघून येत असतो, कारण की गव्हामध्ये भरपूर एनर्जी आहे, कार्बोहायड्रेट्स आहे. गुळामध्ये देखील एनर्जी आहे, ज्यामुळे दुधाचा जो काही फ्लो आहे तो जबरदस्त रीतीने वाढतो. एनर्जी मिळाल्यामुळे जनावर दूध तयार करण्यासाठी देखील जबरदस्त प्रमाणात प्रयत्न करतं, त्याचं पचन व्यवस्थित होऊन जातं आणि जबरदस्त तुम्हाला रिझल्ट याचा दिसून येत असतो. आणि यामुळे जनावरांचं डायजेशन, जी पचन क्षमता आहे ती देखील जबरदस्त प्रमाणात वाढते. एखादं जनावर 4 लिटर दूध देत असेल ते 5 लिटर दूध द्यायला सुरुवात करतं. 100% निवारण याच्यामधनं होत असतं. तर हे नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी असा वापर करून पहा. कसं वाटतं कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. अर्थातच हा उपाय अनुभवी लोकांचा, याला काही शास्त्रीय आधार फारसा नाही आहे, पण ह्या गोष्टी आपण स्वतः खात असल्यामुळे फारसा याचा काही जनावराला साईड इफेक्ट त्यामध्ये होणार नाही. त्यामुळे वापरून पहा, कसं वाटतं कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. तुमच्या स्वतःचे काही फॉर्म्युले असतील, काही नुसके असतील तर ते देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा. आपण लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद.